नगर परिषदांच्या निवडणुकीची घोषणा झाली, तर काय वाटते कागलमध्ये सध्या काय चित्र आहे? यावेळी तर काही खतरनाक विषय होणार आहे। कागलमध्ये रंगतदार इलेक्शन होईल, लोकांच्या मनात वेगळा निर्णय। साहेबांची सत्ता मिस्टर साहेब फिक्स। जो बेस्ट कॅन्डिडेट असेल, जो त्याच्यासाठी एबल असेल तो सत्तेसाठी सगळे चालले, बाकीचं काही नाही। सत्ता माझ्या हातात मिळाली पाहिजे एवढंच माझं म्हणणं आहे। विकासाच्या बाबतीत काही नाही। त्यातलं काय आपल्याला माहिती आहे हो, त्यातलं काय आपल्याला समजत नाही। दोन्ही गट चांगले आहेत। मुश्रीफ साहेबांचा गट आणि आमचा समर्जित घाडगेंचा गट चांगला आहे। कागलमध्ये बदल हा 100% होणार आहे। काय म्हणजे साहेबांची बाजी मारतील असं योग्य वाटतं। तुमचा जर सांडपाण्याचा विषय असेल, सॉरी पिण्याच्या पाण्याचा, काही भागात अजून गढूळ पाणी येत नाही। कागलमध्ये आता यावेळी थोडाफार बदल होणार नाही। कसं आहे, राजकारण जे आहे हे फक्त गटतट बघून केलं जातंय। राष्ट्रवादी काँग्रेसचे मुश्रीफ साहेबांची कॅन्डिडेट असं वाटतंय, त्यांची सगळ्या सीट येतील असं विश्वास वाटतो। अजून कागलचा विकास नाही, आता रस्त्यावर जे तुम्ही खड्डेच बघताय, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे। कागल जनता योग्य ती निवडून देईल। काय समर्जितदादांचे पॅनल येऊ शकते। प्रत्येक वेळी हसन मुश्रीफ साहेबांचा झेंडा फडकतो राष्ट्रवादीचा, यावेळी ते झेंडा फडकतो। विकास कामं एवढी केली आहेत की असं लोकांच्याकडे बोलायला प्रश्न आहेत काय विरोधी गटाला। राजे समरजित सिंह घाडगे यांच्या नेतृत्वाखाली एक नवीन तरुणांची फळी कागलमध्ये यावी अशी आमची मनापासूनची इच्छा आहे। मुश्रीफ साहेबांच्या माध्यमातून इथे विकास भरपूर झाला आहे। नवीन कार्यकर्ते जे तयार झाले त्यांना संधी कधी मिळणार? ही जुनी आहे तीच परत येणार आहेत। दर्शक हो नमस्कार, केके न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत। राज्य निवडणूक आयोगानं नगरपालिका, नगरपंचायत, नगर परिषदांची निवडणुकांची घोषणा केली आहे आणि याच अनुषंगानं आपण आढावा घेण्यासाठी पोहोचलोय कागल शहरामध्ये। कागल नगर परिषदेअंतर्गत अजूनही नागरिकांचे काही प्रलंबित प्रश्न आहेत का? कागल शहराचा कितपत विकास झालाय, या सर्वांचा आढावा घेण्यासाठी आपण आज सध्या पोहोचलोय कागल शहरामध्ये। जाणून घेऊया येथील नागरिकांचे प्रलंबित प्रश्न काय काय आहेत। मामा नमस्कार, नगर परिषदांच्या निवडणुकीची घोषणा झाली, तर काय वाटते कागलमध्ये सध्या काय चित्र आहे? कागलमध्ये सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे मुश्रीफ साहेबांची कॅन्डिडेट असं वाटतंय। सगळीकडे वातावरण चांगलं आहे आणि त्यांनी कामं चांगली केलेली आहेत, त्यामुळे त्यांची सगळ्या सीट येतील असं विश्वास वाटतो। मागच्या निवडणुकीत काय चित्र होतं? मागच्या निवडणुकीत जरा काम केलं होतं, परंतु काय गटांतर्गत जरा हे झाल्यामुळं जरा हे झाला क्रॉस झाला, परंतु यावेळी काय चित्र नाही, एकतर्फी निवडणूक होईल असं वाटतं। गटातटाच्या राजकारणात एकंदरीत काय होईल? नाही, गटातटात काय एवढा फारसा फरक पडणार नाही, कारण विकास कामाच्या जोरावर मुश्रीफ साहेबांचं पॅनल येईल असं वाटतं। कागलमध्ये तुम्ही म्हणजे आता बघायला गेला तर गेले 25 वर्ष सलग म्हणजे आता हॅट्रिक डबल साहेबांनी म्हणजे तिने जिंकले आहेत आणि बरेच वर्षापासून साहेब म्हणजे विकास भरपूर काम करत आले आहेत त्यांच्या। म्हणजे कुठलेही तुम्ही गेला, कागल नाव सांगितल्यानं प्रसिद्ध म्हणजे या साहेबांमुळे प्रसिद्ध म्हणजे कागलाचं म्हणजे वरच्या लेवल पातळीवर साहेबांच्यामुळे म्हणजे हे नाव मोठं झालं आहे। मग तुम्ही विकास काम म्हणशीला किंवा असं भरपूर काम आहेत न सांगण्याजोगे, आणि आम्हाला काय म्हणजे साहेबांची बाजी मारतील असं योग्य वाटतं। मुश्रीफ साहेबांची पार्टी नाही, साहेबांचीच पार्टी वन वे। अजित पवार गट साहेबांचा, मुश्रीफ साहेबांची सत्ता मिस्टर साहेब फिक्स। काय वाटते तुम्हाला दादा की या निवडणुकीत नेमकं काय चित्र असेल? प्रत्येक वेळी हसन मुश्रीफ साहेबांचा झेंडा फडकतो राष्ट्रवादीचा, यावेळी ते झेंडा फडकतो। कारण जो बेस्ट कॅन्डिडेट असेल, जो त्याच्यासाठी एबल असेल तो एवढंच, बाकी कागल नगर परिषदेच्या माध्यमातून कागलचा विकास झालाय? हो झाला, 100% झाला। जो जसा पण कॅन्डिडेट आहे त्यांना त्याच्यानुसार प्रत्येक जागेचा विकास केलेला, प्रत्येक वॉर्डनुसार त्याने विकास केलेला। काय होईल या निवडणुकीत? या निवडणुकीत असं वाटतंय की मेजॉरिटी उभारणाऱ्यांची मेजॉरिटी जात आहे, म्हणजे प्रत्येक जण म्हणजे इच्छुक आहे, भरपूर जण इच्छुक आहेत निवडणुकीसाठी। तर बघूया काय होतं। काय मुश्रीफ साहेबांची सत्ता येईल, सर्वच्या सर्व नगरसेवक मुश्रीफ साहेबांचा, नगराध्यक्ष मुश्रीफ साहेबांचाच असेल, त्यात काय दुमत नाही। विकास कामं एवढी केली आहेत की असं लोकांच्याकडे बोलायला प्रश्न नाहीत काय विरोधी गटाला, म्हणजे काय कुठलं काम राहिले असं बोलण्यासाठी काही नाही। आबा नमस्कार। बघा, नगर परिषदेच्या निवडणुकींची काल घोषणा झाली कागल नगर परिषद, तर काय वाटते एकंदरीत काय होईल? म्हणजे कशाविषयी बोलायचं ते निवडणुकीत या नगर परिषदेवर काय होईल? नगरपालिका म्हणजे काय माहिती आहे का, आता इथं काय आहे माहिती आहे काय, सत्तेसाठी सगळे चालले, बाकीचं काही नाही। सत्ता माझ्या हातात मिळाली पाहिजे एवढंच माझं म्हणणं आहे। विकासाच्या बाबतीत काही नाही।
यावेळी चित्र आता 25 तारखेशिवाय तर ते काय क्लिअर होणार नाही. जोपर्यंत 25 तारखेची माघार होत नाही, इच्छुक तर भरपूर आहेत, त्यावेळी आपण कसं ठरवणार की काय होणार आहे चित्र. उमेदवार समजल्यानंतर समजणार आहे काय होणार आहे. नगर परिषदेच्या माध्यमातून शहराचा विकास झालाय का? नगरपालिकेच्या माध्यमातून झालेलं आहे बऱ्यापैकी. थोडंफार रस्त्याचं काम आता पावसामुळं परत होईल अशी इच्छा आहे. अपेक्षा तर त्यांच्याकडनं ठेवूयाच. आतापर्यंत केलेलं काम तर नगरपालिका उत्कृष्टच आहे. साहेबांनी केलेलं काम हे कधी म्हणजे त्याला नावं ठेवता येत नाहीत. अतिवृष्टीमुळे सगळीकडेच रस्त्यांची दुर्दशा आहे, त्यामुळं आपण काय त्याला काहीच करू. गटातटाच्या राजकारणात एकंदरीत काय चित्र असतं? इथं तर मुश्रीफ साहेबच. त्यातलं काय आपल्याला माहित नाही हो. त्यातलं काय आपल्याला समजत नाही. शहराचा विकास झालाय काय? हा विकास झालाय काय शहराचा? विचार कागलचा हा, झालं. विकास झालाय काय? झालाय काय काय? काय सगळं कागल आपलं सुधारलेलं आहे. होय, सगळ्या गोष्टी चांगलं झालं. रस्ते वगैरे हे ते सगळं चांगलं झालंय. ठिकठिकाणी पुतळे बसवल्यात झालंच. नंदनवन झालं एवढं खरं. तिकडे झाले तळ्यावर भरपूर काय काय तर झालंय सगळं. झालंय चांगले नंदनवन झालं एवढं खरं. कुणी केलं? मुश्रीफ साहेबांनी केलं आणि कोण दुसरं करणार किंवा आहेच किती आपला. आता कित्येक वर्ष येतोय किती निवडून. 5व्या वेळा आला 5-6 वेळा. होय आणि काय पाहिजे. अजून चालू आहे त्याचं सुरुवात. हो मामा नमस्कार. काय वाटते कागल नगर परिषदेमध्ये काय होईल? काय होणार तुम्हाला काय वाटते या निवडणुकीत? काय आता सत्ता आहे त्यांची सत्ता आहे असं वाटतंय. काय म्हणणार? थोडा फरक होणार. हा. सत्ता आहे त्यांची सत्ता येणार खरं थोडा कोणा फरक होणार. विकास झालाय का कागलचा? काय झालंय आता कसं झालंय मी कसं होईल म्हणजे आता काय ते आपल्याला कल्पना नाही अजून. खरं दोन्ही गट चांगले आहेत. मुश्रीफ साहेबांचा बी गट आणि आमचा समर्जित घाडग्यांचा बी गट चांगला आहे. त्यातनं काय मार्ग निघतो बघा. जनतेच्या हातामध्ये कौल काय आहे ते त्यांच्या हातामध्ये समजू शकेल. तुम्हाला काय वाटते? आता कसं आहे मी ते सांगू शकत नाही. तसं विकास झालाय का कागलचा? दोन्ही गटांनी विकास केलेला आहे. तसं काय मी एकाला असं म्हणू शकत नाही. दोन्ही गटाचा विकास आहे. त्याचं जनतेच्या हातामध्ये राहू शकणार आहे काय करायचं काय नाही. मी पिंपळवाजा त्यामुळे मला काय माहीत नाही हो. तेवढा काय मला अंदाज नाही. कागलमध्ये बदल हा 100% होणार आहे आणि राजे समरजित सिंह गाडगे यांच्या नेतृत्वाखाली एक नवीन तरुणांची फळी कागलमध्ये यावी अशी आमची मनापासूनची इच्छा आहे. आणि ते समरजित गाडगे यांच्या नेतृत्वाखाली एक युवा फळी आता तयार झालेली आहे आणि कागलमध्ये खूप अपेक्षा आहेत. असं वाटते लोकांना विकास झालेला आहे पण म्हणावं तसा अजून कागलचा विकास नाही. आता रस्त्यावर जे तुम्ही खड्डेच बघताय हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे की रस्त्याची दुरावस्था आहे. तरुणांना रोजगार नाही. या सर्वासाठी या नगरपालिकेत नवतरुणांची एक फळी येणे अत्यंत महत्त्वाचं आहे असं मला वाटतं. विकास झालाय का कागल? त्या विकासाबद्दल काय आम्ही बोलू शकत नाही पण बऱ्यापैकी व्हायला पाहिजे अजून. कारण नुसतं हे उघड मेन रोडचं तेवढं दिसतं बाकी कुठे जास्त दिसत नाही. या गटातटाच्या राजकारणात या नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये काय होईल? काय सांगता येत नाही पण यावेळी कागल जनता योग्य ते निवडून देईल. आता बघणार सगळं आणि योग्य ते काय असेल ते निर्णय घेईल कागल जनता यावर्षी. कागलमध्ये काय समरीदादांचे पॅनल येण्याची शक्यता आहे असं मला वाटतं. शहराचा विकास काय काय झाला? शहराचा विकास बऱ्यापैकी म्हणावा तसा झालेला नाही. कारण आता बऱ्यापैकी तुमचा जर सांडपाण्याचा विषय असेल सॉरी पिण्याच्या पाण्याचा काही भागात अजून गढूळ पाणी येत नाही इतक्या वर्षीसुद्धा सत्ता असून सुद्धा. तर त्याच्याकडे जरा लक्ष द्यायला पाहिजे. एकंदरीत गटातटांच्या राजकारणात काय होईल? मी सांगितलं ना दादांची सत्ता येण्याची शक्यता आहे. कारण तेच लोकांच्या हातात सत्ता येणं जरासं परिवर्तन लोकांना वाटतंय ना. काय ते जरा चेंज करून बघूया जरा काय ती सत्ता येईल. कागलमध्ये आता यावेळी थोडाफार बदल होणार आहे कारण सत्तांतर होणार आहे आणि ही चांगली लोक आहेत त्यांना संधी तिने दिली तर ती सगळी निवडून येणार. आणि जुनी माणसं जी आहेत तिने जुन्या माणसावर कुठलाही विश्वास न ठेवता नव्या माणसाला संधी द्यायला पाहिजे. नव्या म्हणजे कोण? आता नवीन पिढी म्हणजे आता नवीन कार्यकर्ते जे तयार झालेत त्यांना संधी कधी मिळणार? ही जुनी आहे तीच परत यायला लागल्यात.
आणि ते काय सगळं परत आहे तेच करतात, मागचं आहे ते पुढे करतात, तेच करतात, सर काही करत नाही. गटातटांच्या राजकारणामध्ये काय होईल कागलमध्ये एकंदरीत? कागलमध्ये तसं बघायला गेलं तर आता हसन मुश्रीफ साहेबांची जास्त मेजॉरिटी आहे, पण ह्यावेळी लोकांच्या मनात जरा भावना वेगळ्या आहेत. कागलचा विकास केला, पण तो करत असताना कुठलंही ध्येय धोरण किंवा कुठलीही चांगली भावना ठेवून केलेली नाही, फक्त पैसे मिळवायचे धोरण केले. काय वाटते तुम्हाला एकंदरीत? ह्यावेळी मग आता लोकांच्या मनात काय आलंय की बाबा ही प्रत्येक वेळी ती तेच चाललंय आणि हे काय आपल्याला संधी देत नाहीत किंवा विकास काय करत नाहीत, फक्त हे आणायचं, आपलं निधी आणायचा, कागलच्या ह्याच्यावर खर्च करायचा आणि पुन्हा आहे ते सगळं चालू आहे तसं आहे. किंवा रस्ते म्हणा किंवा लाईट म्हणा, इतर सगळ्या बाबी आहेत त्या कागलच्या ह्याच्यात काही लोकांना मान्य नाही. कागलमध्ये रंगतदार इलेक्शन होईल एवढंच मी सांगतो. लोकांनी ठरवलेलं आहे वेगळं, लोकांच्या मनात वेगळा आहे निर्णय, त्यामुळे रंगतदार इलेक्शन खूप चांगली होईल, एकतर्फी होणार नाही. गटातटांच्या राजकारणात नेमकं काय चित्र असेल का? गटातटाचं काही गटतट हे नेहमीच ठरलेलं आहे, पण लोक आता एकमेकांना पाडतील असाही विचार आहे, पाडण्याचा समूह आहे एकमेकांना, त्यामुळे इलेक्शन रंगतदार होईल. काय कागलचा कितपत विकास झालाय? विकास तर तुम्ही सगळं कोल्हापूर जिल्ह्यात पाहताय, कागलच विकास झालेला आहे खूप, आणि सगळ्यांचा विकास झालेला आहे. त्यात विकास सगळ्यांचा झालेला आहे. इथं कसं आहे, राजकारण जे आहे हे फक्त गटतट बघून केलं जातंय आणि इथं लाचारी जास्त आहे की बाबा ज्याचं काम होत नाही ते आहेत तशीच आहेत, जी पुढे गेले ती पुढेच गेलेले आहेत. आणि याच्यामुळे काय व्हायला, सर्वसामान्य लोकांचं हाल होतं आणि जे खरोखर कार्यकर्ते आहेत ह्या कार्यकर्त्यांना बाजूला केलं जातं आहे, नवीन येणाऱ्यांना संधी दिली जाते. त्यामुळं राजकारण हे बेभरोशाचं झालेलं आहे. कुठल्याही नेत्यावर किंवा पुढाऱ्यावर कुणाचाही विश्वास राहिलेला नाही. सगळे राजकारणी हे फक्त आपल्या स्वतःसाठी राजकारण करायला लागले आहेत, जनतेचं त्यांना काही देणं घेणं नाही. थँक्यू. गटातटाच्या राजकारणामध्ये काय चित्र असेल कागल? गटातटाच्या राजकारणात जर बघितलं तर इथं आता सत्ताधाऱ्यांचे जरा पारडं जास्त दिसतंय, कारण विरोधकांच्याकडे उमेदवार सुद्धा मिळणं स्वाभाविक झालेलं आहे की हुडकून त्यांना उमेदवारी जबरदस्तीने सुद्धा द्यावी लागते, अशी परिस्थिती सद्यस्थितीला दिसते. नाही, राजकारणात इंटरेस्ट नाही. कागलचा विकास झालाय का? विकास झालेला आहे, पण तसं काय दिसून येत नाही. राजकारण लई किचकट आहे इथलं कागल. काय होईल या निवडणुकीत? नाही, बिनविरोध झाले तर बरं होईल. असं का वाटतं? नाही, बिनविरोध झालं तर बरं होईल. का करत? काय नाही, सगळं पैशाचं बाजार. आम्हाला माहिती आहे कागल राजकारण काय. कागलमध्ये आता सध्या तसं बघायला गेलं तर गेली आता 30 वर्ष झालं मुश्रीफ साहेबांचं म्हणजे इथं वर्चस्व आहे. त्यांची विकास कामं आणि हे बघून लोक त्यांच्यावर प्रभाव करून हे करून उमेदवाराला निवडून देतील आणि त्यांची सत्ता येईल आणि त्या अंकुशानं म्हणजे त्या तसा विकास कागलचा होईल. आणि आता सध्या बघायला गेलं तर मुश्रीफ साहेबांच्या माध्यमातून इथं विकास भरपूर झाला आहे. म्हणजे पाझर तलाव असेल, बोटिंग क्लब असेल, परत राम मंदिर असेल, नवीन घरकुल योजना असेल, रस्ते काम, विकास काम, गटरी काम, आणि आता तर काल परवा जवळजवळ 15 ते 20 सेल्फी पॉईंट झालेले आहेत. म्हणजे बघण्यासारखं झालेलं आहे की म्हणजे इतकं सुंदर कागल केलेलं आहे. आणि पुन्हा विकास करायचं असेल तर मुश्रीफ साहेबाशिवाय पर्याय नाही, एवढंच मला म्हणायचं आहे. अहो आम्हाला काय शेतकरी आम्हाला काय म्हणायचे वे? काय प्रलंबित प्रश्न काय आहे तुमची रखडलेली? आमची काहीच नाही, आम्ही काय आता सांगावं. विकास झालाय काय? विकास झाला हा? नाही हो, आम्हाला काय समजतंय, आम्ही केव्हा शेतात शेतकरी माणसं. यावेळी तर काय खतरनाक विषय होणार आहे, कारण 10 वर्षांना निवडणूक आल्या आणि विकास पण कागलचा भरपूर आहे. असा काय दोन्ही साईडनंच जोर लागणार आहे आणि आहे मजा येणार आहे. गटातटाच्या राजकारणात काय होईल? दोन बाजू काय गटातटाच्या राजकारणात काय होईल? राजकारण कागलचं माहित आहे तुम्हाला केवढं मोठं आहे, त्यामुळे काय सांगता येत नाही. यावेळी आहे मजा आहे, खरं लोकांची मजा आहे.
दर्शक हो, एकंदरीत आता आपण कागलमधील लोकांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या. येथील प्रलंबित प्रश्न काय काय आहेत, नगर परिषदेच्या माध्यमातून या शहराचा कितपत विकास झालाय, अजूनही कोणते मुद्दे प्रलंबित आहेत, या सर्वांचा आढावा आपण घेतला. कागलचा पाझर तलाव असतील, शहरातील रस्ते असतील किंवा इतर जे स्वच्छता असतील, तो मोठ्या प्रमाणात कागलचा झालेला विकास आपण नागरिकांच्याकडून जाणून घेतला. तुर्तास तरी मी ह्या एपिसोडमध्ये इथेच थांबतोय. कॅमेरामन सचिनदादा वरेकर सह समीर मकानदार, कोल्हापूर. कोल्हापूर जिल्ह्यातील सुझुकीची एकमेव डीलरशिप म्हणजे मोहिते सुझुकी. 16 वर्षांच्या प्रदीर्घ अनुभवासोबत तुम्हाला इथे मिळेल सेल्स, सर्व्हिसेस आणि स्पेअर्स एकाच छताखाली. 18% GST सह विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी भेट द्या. मोहिते सुझुकी, काळा नाका, कोल्हापूर. मोहिते सुझुकी, उद्यमनगर, कोल्हापूर आणि मोहिते सुझुकी, सानेगुरुजी, कोल्हापूर. आजच आपली गाडी बुक करून दसरा आणि दिवाळीचा आनंद द्विगुणित करा.